गणपती बाप्पा मोरया. आता नुकतंच आपल्या सगळ्यांकडे गणपती बाप्पा आले होते की नाही? खाल्ले की नाही मोदक सगळ्यांनी भरपूर? गणपती बाप्पाला तर मोदक खूप आवडतात आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांच्या घरी बाप्पासाठी मोदकांचाच नैवेद्य असतो. आणि मग ते सगळे मोदक प्रसाद म्हणून आपण फस्त करतो, हो की नाही? मग हा आपला गणपती बाप्पा जेव्हा छोटा होता ना तुमच्यासारखा, तेव्हा याला पण सारखं सारखं खायला लागायचं. मोदक, लाडू, पेढे, केळी, दूध असं सगळं हा छोटा गणेश अगदी भरपेट खायचा. इतकं खायचा की त्याचं पोट अगदी तुडुंब भरून जायचं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे गणपतीचं पोट कसं चांगलं मोठं गोल गरगरीत असतं की नाही? आणि हा गणेश चालताना कसा मजेशीर दिसायचा. हा बालगणेश सगळ्यांचा अगदी खूप आवडता होता. दिसायला अगदी गोंडस आणि स्वभावाने प्रेमळ, निरागस. आपल्या सगळ्या मित्रांशी गणपती अगदी प्रेमाने वागायचा. त्याचा हसरा चेहरा बघून अगदी प्रसन्न वाटायचं. हा छोटा गणेश स्वभावाने थोडासा हट्टी पण होता बरं का. त्याच्या मनात एखादी गोष्ट आली ना, की ती पूर्ण झाल्याशिवाय त्याला चैनच पडत नसे. आणि कुणी जर का त्याची काही खोडी काढली किंवा लगेच रुसून बसत असे आणि मग पार्वती मातेला त्याची समजूत घालायला लागायची. आणि हा गणेश खूप हुशार होता बरं का. हट्टी असला तरी गणेश हा सगळ्यांना अगदी सांभाळून घ्यायचा. म्हणजे उगाचच हट्ट करत नसे. कधीतरी मात्र हट्ट करायचा. आणि या गणेशाला आपण सगळेजण बुद्धीची देवता म्हणतो. तो बुद्धिदाता आहे, विघ्नहर्ता आहे. म्हणजे कुणावरही काही संकट आलं आणि आपण जर गणेशाची प्रार्थना केली, तर आपलं संकट दूर होतं, अशी मान्यता आहे बरं का. तर तुम्ही सगळी मुलं शाळेत जाता. तिथे तुम्ही खूप नवीन-नवीन गोष्टी शिकता. अभ्यासाबरोबरच खेळ, गाणी, नृत्य, चित्रकला असं सगळं तुम्हाला शाळेत गेल्यावरच शिकायला मिळतं. आपण नियमितपणे जर गणपतीची उपासना केली, म्हणजे रोज सकाळी गणपती बाप्पाला मनापासून नमस्कार केला, तर हा गणपती बाप्पा आपल्याला चांगली बुद्धी देतो बरं का. आणि म्हणूनच गणपतीला बुद्धिदाता असं म्हटलं आहे. म्हणून लहान मुलांनी नेहमी गणपतीची उपासना करावी. तर असा हा गणपती. आता एक दिवस काय झालं माहितीये? तो होता दिवस भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा. त्या दिवशी सगळे लोक गणपती बाप्पासाठी मोदक बनवतात. आणि आपण पण आपल्या घरी आणतो की नाही बाप्पांची मूर्ती आणि मग प्रसादासाठी मोदक बनवतो. तर त्या दिवशी बाप्पांनी भरपूर मोदक खाल्ले. त्यांचं पोट अगदी तुडुंब भरलं आणि मग गणपती बाप्पा निघाले फेरफटका मारायला. तर गणपती बाप्पाचं वाहन आहे मूषक म्हणजे उंदीर मामा. त्याच्यावरून बाप्पा निघाले खरे, पण थोड्या वेळाने काय झालं? गणपती बाप्पा एकदम बुदुक्कन खालीच पडले. खाली पडल्यावर चटकन तोल सावरत उभे तर राहिले. पण आकाशातून चंद्राने हे पाहिलं आणि त्याला अगदी खो 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 हसू आलं. गणेशाने बघितलं, चंद्र आपल्याकडे बघून हसतो आहे. हे बघून गणपतीला आला राग. आपलं पण होतं की नाही असंच? समजा आपण चालता चालता चुकून पाय घसरून कशाला तरी अडखळून पडलो आणि कुणी आपल्याकडे बघून जोरात हसलं, तर आपल्याला पण राग येतो. अगदी तसंच गणपती बाप्पाचं झालं. गणपती बाप्पाला आला राग आणि रागावून त्यांनी चंद्राला दिला शाप. आजपासून पुढे कुणीही तुझे तोंड सुद्धा पाहणार नाही. हे ऐकल्यावर चंद्राला आपली चूक लक्षात आली आणि त्याने लगेच गणपती बाप्पाची क्षमा मागितली. आपलं चुकलं हे चांदोबामाच्या लक्षात आलं आणि मग गणपतीचा राग पण निवळला आणि त्याने चंद्राला क्षमा केली. पण झाल्या प्रकाराची
काहीतरी शिक्षा चंद्राला व्हायलाच हवी असं वाटल्यामुळे गणपती चंद्राला म्हणाला, "हे बघ, भाद्रपद शुद्ध चतुर्थी या दिवशी मात्र कुणीही तुझे दर्शन घेणार नाही." आणि आजही आपण ही प्रथा पाळतो. गणेश चतुर्थीच्या दिवशी कुणीही चंद्रदर्शन करत नाही. कारण त्यामुळे गणपती बाप्पाला राग येऊ शकतो. तर अशी ही गणपती बाप्पाची गोष्ट. इथून पुढे आपण एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवायची. आपल्याकडून जर कधी काही चूक झाली, तर ती चूक लगेच कबूल करायची आणि झाल्या चुकीबद्दल लगेच क्षमा मागायची. सॉरी म्हणायला अजिबात वेळ लावायचा नाही. त्यामुळे समोरच्या व्यक्तीचा राग सुद्धा लगेच दूर पळून जातो. आणि आणखीन एक गोष्ट, कुणाच्याही दिसण्यावरून म्हणजे कोणी जाडा असेल, कोणी अगदी बारीक असेल किंवा कुणाला काही शारीरिक व्यंग असेल, तर त्यावरून कुणालाही कधीही हसायचे नाही, चेष्टा करायची नाही. काय राहील ना लक्षात? मुलांनो, मी सांगितलेल्या या गोष्टी तुम्हाला आवडतात ना? मग गोष्ट ऐकून झाल्यावर लाईक करायचं बरं का. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या मित्रमैत्रिणींना पण ऐकायच्या असतील, तर तुम्ही शेअर करू शकता. आणि कथा सुद्धा ह्या माझ्या चॅनेलला सबस्क्राईब पण करा हं. म्हणजे नवीन गोष्ट आली की तुम्हाला लगेच कळेल. तिथे जो बेल आयकॉन आहे की नाही, त्याच्यावर पण क्लिक करा. चालेल ना? करा हं हे सगळं.